मोर्चा गिरीश महाजन सगळं वाक्य महत्वाचं आहे. संकट मोर्चक गिरीश महाजन हे फडणवीसांचे संकट मोर्चक म्हणून ओळखले जातात. महाजन साहेब तुम्ही आज इथं आलाय, मला तुम्ही मातंग समाजाचे संकट मोर्चक म्हणून या ठिकाणी पाहिजे. आम्हाला गिरीश महाजन साहेबांच्याकडून एक आश्वासन पाहिजे. मला तिसऱ्या एका व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. या महाराष्ट्राच्या एकूणच विधानसभा विधान परिषदेमध्ये मातंग समाजाला मिळालेला एक आश्वासक आणि तरुण चेहरा म्हणजे माननीय आमदार अमित बोरखे साहेब या ठिकाणी आहेत. अमित बोरखे हा एक असा उदयोन्मुख नेता आहे की जो दिलेला शब्द पाळतो आणि समाजासाठी कुठेही लोळतो म्हणायची तयारी असलेला नेता म्हणजे आज अमित बोरखे. आणि माझे मित्र आणि सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांनी एक मोठी परंपरा राजकारणात निर्माण केलेली आहे त्या आदरणीय शिवाजीराव देशमुखांचे सुपुत्र आणि आमचे मित्र सतुभाऊ या ठिकाणी आलेले आहेत. मी तुमचे सुद्धा मनापासून आभार मानतो. मला आणखी एक नाव घ्यायचं आहे. नाव तर खूप घेऊ शकतो पण मला हे घ्यावंच लागेल. आमदार सुनील भाऊ कांबळेसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाजन साहेब आमदार सुनील कांबळे कधी समाजाच्या प्रश्नात उघडपणानं आलेले नाहीयेत. कधी फारसं त्यांनी मातंग समाजाचं आहे हे सगळं महाराष्ट्राला माहित आहे पण ते कधी उघड फ्रंटवर आले नाहीत. पण आमच्या सगळ्या चळवळीतल्या माणसांचा मातंग समाजाचा सकल मातंग समाजाचा एवढा रेटा वाढला की आज सुनील कांबळे सुद्धा मातंग समाजाबरोबर या मंचावर इथं आलेले. सब आमच्या फक्त 2-4 मागण्या सांगतो. आमचं म्हणणं आहे की अनुसूचित जातीसाठी जे 13% आरक्षण आहे या 13% आरक्षणातलं साहेब मांगाच्या चांबाराच्या वारलाच्या ढोराच्या बांग्याच्या पोराला केसवर सुद्धा आरक्षण मिळत नाही. मी क्योस डोक्याचा क्योस म्हणतोय. केसाची सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही, संधी मिळत नाही. आणि म्हणून आम्हाला आमचा वाटा मिळावा म्हणून गेली 30 वर्ष झालं मातंग समाज महाराष्ट्रामध्ये लढतोय. भोपले साहेब असतील, आमचे रेड्डी साहेब असतील, मधुकर कांबळे साहेब असतील किंवा आमचा सोमनाथ असेल, या सगळ्यांनी ह्या प्रश्नावर आवाज उठवला पण आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही. मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना एक आरक्षण अभ्यास समिती नेमली ज्या समितीमध्ये मी होतो आणि शब्द दिला होता फडणवीस साहेबांनी की जर का तुमचा अहवाल आला की आम्ही आयोग स्थापन करणार. आणि त्याप्रमाणे सर आमचा अहवाल दिला आणि 15 ऑक्टोबरला फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदादांनी या सगळ्या आरक्षणाच्या अभ्यासासाठी न्यायमूर्ती अनंत बदल समितीची स्थापना केली. त्याला 3 महिन्याची मुदत दिली. साहेब 3 महिने होऊन गेले. बदल बी तिकडून बंदर बी तिकडे अशी आमची परिस्थिती झालेली आहे. आणि आज आम्ही तुम्हाला हे म्हणतोय या बदर समितीचा अहवाल येणार कधी आणि आमच्या समाजाला आरक्षण मिळणार कधी. तुम्हाला शांततेनं बोलून सरकारला समजत नाही म्हणून वीराची भूमिका घेऊन मांगवीर या ठिकाणी जमलेले आहेत. आमचा इशारा आहे तुम्हाला की आज विधानसभेपासून तुम्हाला इकडे यावं लागलेलं आहे. पुढच्या विधानसभेला तुम्हाला इकडे यावं लागणार नाही. आम्हीच विधानसभेवर येणार आम्हाला जर आरक्षणाचा आरक्षण नाही मिळालं तर. हा माझा शब्द आहे, हा गणपतचा शब्द आहे, हा लढणाऱ्या चळवळीतल्या माणसाचा शब्द आहे. आज आझाद मैदान आम्ही पॅक केलंय. जुलैचा अधिवेशन आणि विधानसभाचा रस्ता आम्ही पॅक केल्याशिवाय आम्ही गोष्टी राहणार नाही. त्यामुळे आमची विनंती आहे तुम्ही संकट मोचक आमचेच व्हा. बदर समितीचा अहवाल जून पर्यंत येऊ द्या.
जून पर्यंत आला नाही तर नोकर भरती तुम्ही जर केली तर मागाच्या पिढ्यांनी काय बोंबलत बसायचं का? म्हणून आमचं म्हणणं आहे, जोपर्यंत आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात नोकर भरती आम्ही होऊ देणार नाही, हा आमचा संकल्प आहे. आम्ही रस्त्यावर बोलणार आणि सुनील भाऊ तुम्ही आणि अमित बोलके सतुभाऊ तुम्ही सुद्धा विधानसभेत आमचे दुःख मांडावं अशी आमची इच्छा आहे. आमची दुसरी अतिशय जवळची बातमी आहे, आम्हाला आरक्षण दिलंय बाबासाहेबांनी, आम्हाला आरक्षण दिलंय संविधानानं. आमच्या जागा बोगस लोक झालेली आहे, आमच्या जागा बोगस घेतात. मी नावं घेतो साहेब. लातूरची खासदारकी डॉक्टर शिवाजी काळगेला दिलेली आहे, जागा एससीची आहे आणि डॉक्टर काळगे लिंगायताचा आहे. बेडा जंगलचं सर्टिफिकेट घेऊन तो खासदार झालेला आहे. उमरगेला स्वामी आमदार आहे साहेब, तो लिंगायत आहे, आमच्या जागेवर निवडून आलेला आहे. माळशिरस मध्ये उत्तम जानकर धनगराचा आहे, खटकाचं सर्टिफिकेट घेऊन तो आमदार झालेला आहे. फलटण मध्ये सचिन पाटील आमदार आहे, धनगराचा आहे तो, खटकाचं सर्टिफिकेट घेऊन तो आमदार झालेला आहे. साहेब ह्या बनावट जात पत्रांच्या आधारे जर दलितांचे राजकीय हक्क जर जात असतील तर आम्ही काय करायचं सांगा. याच्यावरती सुद्धा आपल्याला सर आमचं हे संकट आहे, तुम्ही संकट मोचक म्हणून आला. आमची तिसरी जिव्हाळ्याची मागणी आहे आणि सहज जमलेल्या लोकांसाठी सांगतो, ही मागणी भारतातला जर कुठला मांगानं पहिली केली असेल तर मच्छिंद्र सक्सेने ही मागणी केलेली आहे, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळालं पाहिजे. आज ही मागणी आमची मागणी महाराष्ट्राची मागणी झालेली आहे. त्यामुळे साहेब अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यासाठी आज अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीत झालं. साहेब अण्णाभाऊंचा सन्मान आपण आपल्या फडणवीस साहेबांनी केला तर त्यांना भारतरत्न मिळावं हे आपलं म्हणणं आहे. तुम्ही आरटी स्थापन केली माग, आम्ही आनंद उत्सव केला, पण साहेब आरटी मला काहीच नाहीये, घंटा नाही आरटी मध्ये. आम्ही काय करायचं सांगा, आरटी सक्षम करा. अण्णाभाऊ साठे महामंडळ 10 वर्ष बंद पडलंय. 1000 कोटी मागांसाठी एकदा बाजूला काढा साहेब. सगळा महाराष्ट्रातला मातंग समाज फडणवीस साहेबांना दुवा दिल्याशिवाय राहणार नाही. एकदा मागाच्या नावाने 1000 कोटी महामंडळ टाका. आणि आमची सेकंड लास्ट मागणी जी आहे अॅट्रॉसिटी ऍक्टची, सध्या अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये असं झालेलं आहे, 7 वर्षाच्या आत ती जर शिक्षा असेल तर नॉन कॉग्निजेबल गुन्हा झालेला आहे. त्यामुळे आमच्या महिलांच्यावर अत्याचार होतात, दलितावर अत्याचार होतात, पण पोलीस लोक म्हणतात एका दिवसात त्याला जामीन मिळतो. साहेब अॅट्रॉसिटी ऍक्टचा कायदा कठोर केला पाहिजे, हे एक आमचं आपल्याला म्हणणं आहे. आणि या सगळ्या आमच्या संकटाचं मोचक म्हणून आज तुम्ही इथं आलेला आहात. आणखी माझ्याकडून जर काही मुद्दे राहिले असतील तर माझे मित्र सुनील भाऊ बोलतील, अमित बोलके बोलतील. जाता जाता फक्त एकदाच सांगतो, माझे मित्र म्हणून माझाच एकेकाळचा सहकारी गणपत भिसे, अंगद वाघमारे, आमचे नामदेवराव साठे आणि तमाम चळवळीच्या माणसांनी जे साथ केलेली आहे त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जून पर्यंत जर प्रश्न सुटला नाही तर जुलैमध्ये विधान भवनावर जायचा एवढाच एक शब्द देतो आणि थांबतो. यानंतर अमित बोलके साहेब 2 मिनिटं बोलतो.